नाही पण एक दिवस सहज तुम्ही तबल्यावर थोडंसं वाजवावं आणि काहीतरी गावं आणि तुमच्यातला कलाकार म्हणजे मी अगदी जवळून बघितलंय, रजा साहेब असो, हुसेन साहेब असो, तुम्ही इतक्या जवळून या लोकांच्या आत्मीयतेने भेटलाय प्रत्येकाला आणि तुम्हाला त्यातली जाण आहे. तर एक दिवस त्या विषयावर वेळ द्याल मला कधीतरी, दिवाळी किंवा या वातावरण काय सध्या म्हणजे ठीक आहे राजकारण आहे, पण बाकी तर काय वाचनामध्ये सगळं माझ्या वाचन. नाशिकला गेलो तर चांगलं नाटक बघणं, त्यामुळे सिनेमा सुद्धा पाहतो आणि फिरणं खूप बघणं. अख्ख्या देशामध्ये मिटिंग असतात. आता बघा, मला वाटत नाही कोणाच्या घरामध्ये फोटो नसेल, पण एक फोटो माझ्या ऑफिसमध्ये आहे, तो यशवंतराव होळकर. अहिल्याबाई होळकर सगळ्यांना माहिती आहे, मल्हारराव होळकर. पण यशवंतराव होळकर फार मोठा मनुष्य होता. 35 वर्ष गेले ते. पण त्याची 2 मिनिटात तुम्हाला असं काही स्टोरी सांगतो. ते त्यांचं होळकरांचं राज्य होतं आणि दरवर्षी ते काय म्हणतो आपण ते भेट घेऊन पेशव्यांना भेटायचं सगळ्या लोकांनी. तसे भेटायला गेले सगळे भाऊ वगैरे होळकर. पेशव्यांनी शिंद्यांबरोबर संगनमत केलं. सकाळी 4 वाजता यांच्यावर हल्ले केले, यांच्या भावांना ठार मारला, यांच्या बायका पोरांना अटक करून टाकले. हे कसे पळाले, काय करायचं, कुठे जायचं, सगळा ताब्यात घेऊन टाकला राज्याचा सुद्धा त्या लोकांनी. होळकरांचं राज्य संपल्यात जमा. काय ते नागपूरपर्यंत पळत गेले एकटेच. नागपूरकडच्या भोसल्यांनी त्यांना थोडा आसरा दिला. पेशव्यांनी तिथे निरोप पाठवला, अरेस्ट करा. काय यांच्यावर दुसरे खूप सैनिक होते. काय यांना जेव्हा कळलं अरेस्ट करणार, त्यावेळेला वाड्याच्या भिंतीवरून 40 फूट खाली उड्या मारल्या. तो दुसरा होता तो लग्नात झाला. हे वाचले, परत पळाले, दिल्लीकडे पळाले आणि दिल्लीच्या पाठशाळेकडे जाऊन भेटले. काय तिकडं परत पेशव्यांनी सांगितलं अरेस्ट करावं, परत इथून ते पळाले. आता आसराच नाही, जंगलात गेले. आदिवासी अमुक तमुक यांची फौज गोळा केली. एवढी फौज गोळा करून एक सैन्य उभारलं. काय आणि मग लढाई सुरू झाली. शिंद्यांना हरवलं, पेशव्यांना हरवलं, दिल्लीला पण हरवलं. सगळं भारत ताब्यात घेतला, अखंड भारत. कोणी त्यांना आवाज करू शकत नव्हतं. इंग्रजांना कित्येक वेळा हरवलं. 2 ते 4 वेळा लंडनवरून मेसेज यायचा इकडे व्हाईसरॉयला, यशवंतराव म्हणतील ते ऐका, काय सलूक करा. काय त्यांचा राजाधीश्वर सम्राट यशवंतराव होळकर म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला. बघा सगळं गेलेलं मनुष्य कुठून कुठे. पण त्यांनी ठरवलं होतं की इंग्रज हे शरण येतात, पण त्यांना घालवायलाच पाहिजे देशातून. त्यासाठी कलकत्त्याचं मुख्य स्थान इंग्रजांना, तिथून त्यांना बाहेर काढलं की आपला देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. मग काय करायचं, त्यांच्याकडे तोफा वगैरे आहेत. काय आपल्याला तयारी करायला पाहिजे. पोर्तुगाल म्हणून लोक आणले, तोफा बनवायला सुरुवात झाली. तोफाचा कारखाना टाकला आणि तुम्हाला माहिती आहे त्या जेव्हा ओततात त्याच्यामध्ये अनेक केमिकल्स वगैरे टाकतात, ते फ्युम्स वगैरे येतात. यांना घाई एवढी की रोज सकाळी जाऊन बसायचे, लवकर करा तो लवकर. आणि त्या घाईमध्ये त्या फ्युम्स जाऊन छातीमध्ये 35 वर्षे गेली. राजाधिराज सम्राट म्हणून मी त्यांचा फोटो लावला. शिवाजी महाराजांचं कर्तव्य सगळ्यांना माहिती आहे, संभाजी महाराजांचं सगळ्यांना माहिती आहे, बाजीराव पेशव्यांचं सुद्धा पहिला माहिती आहे. काय मल्हारराव होळकर पण माहिती आहे, अहिल्याबाई. पण हा थोडासा नजरेआड गेलेला फार मोठा राजा असता. आणि त्यावेळेला जर त्यांनी कलकत्त्या खाली ढकलून दिलं असतं तर पुढचं स्वातंत्र्याचा लढाच होत नाही. ते कसं हे पुस्तक वाचून दिसतं. मोठी लायब्ररी आहे. काय वरती लायब्ररी, इथे लायब्ररी, तिकडे कॉलेजमध्ये तर आणि किती हजार पुस्तकं. परत मग नाशिकची लायब्ररी, ऑफिसमध्ये लायब्ररी, कॉलेजमध्ये लायब्ररी, घरात लायब्ररी, सगळं आपलं काय वाचत राहत. तर आपलं वाचलं असं आहे ते. त्यामुळे हे सगळं कळतं ना, तर काय कळतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.